इथं मंचावर बसलेले माझे आदरणीय दादाभाऊ कळमकर व तसेच आमच्या या बैठकीचे प्रमुख प्राजक्ता तनपुरे साहेब व त्याचप्रमाणे आमचे जिल्हाध्यक्ष संदीप वरपे व इतर मान्यवर इथं आलेले आहे व माझे सर्व राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते महिला बंधू इथं आपण सर्व आलो साहेब, तुमच्याकडे आम्ही एक विनंती करायला आलोय. संगमनेर शहरामध्ये मला सांगायला खूप आनंदी वाटतो आणि थोडं वाईटही वाटतो साहेब. गेल्या 40 वर्षापासून मी आमचे आदरणीय नामदार बाळासाहेब थोरात यांचा मी कार्यकर्ता हाडाचा कार्यकर्ता आहे. पण काय कारणास्तव साहेबांना काही अडचण आली म्हणून त्यांनी मला अजूनपर्यंत सांगितलं नाही का तिकीट नाकारलं किंवा नाकारलं. पण साहेब, परिस्थिती खूप चांगली आहे संगमनेरची. आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून 2-3 सीटं तरी आपण निवडून आणू शकतो अशी परिस्थिती आहे. आपण कधी त्यामध्ये लक्ष घातलं, नामदार बाळासाहेब थोरातांना विनंती केली, तिथल्या पक्षांना विनंती केली, तो आघाडीचा धर्मवाद पाळत असेल तर आपले 3 सीटं कमीत कमी संगमनेर नगरपालिकेमध्ये हे तुतारीच्या चिन्हावर हमखास जाणार साहेब. फक्त आपली शक्ती, आपल्या पक्षाची शक्ती आणि माननीय शरदचंद्रजी पवार साहेब जे अल्पसंख्याकांसाठी नेहमी धावपळ करतात, अल्पसंख्याकांना मानतात, त्याचे काम करतात. असंच आमचे नामदार बाळासाहेब थोरात असतील, पण त्यांना फक्त आपण विनंती करायला पाहिजे. आपले 3 सीटं मी आपल्याला आश्वासन देतो. इथं संकेत भाऊ आहे, आमचे जिल्हाध्यक्ष 3 ते 4 सीट आम्ही काढू शकतो. पण आपली शक्ती, पक्षाची शक्ती एवढी आपण आमच्या पाठीमागे लावा. एवढंच बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत. यानंतर सर्वांना प्रथम नमस्कार करते. संगमनेर तालुक्यात जर बघितलं तर परिस्थिती खूपच नाजूक होती पक्षाची, परंतु उभारी देण्याचं काम जे ते आत्ता सुरुवात केलेली. संगमनेर तालुक्यामध्ये आपण 7 जागांची मागणी केली. त्यासाठी संदीप भाऊ स्वतः आले होते आणि आम्ही सगळे मिळून आमदार साहेबांकडे जाऊन त्या पक्षासाठी उमेदवारांची आम्ही मागणी केलेली की कमीत कमी 7 जागा आहेत. 7 जागा आपण एवढ्यासाठी मागितले की 7 पैकी ऍटलीस्ट आपल्याला 5 जागा तरी तिथं दिसतील आणि पक्षाला तो उभारी देण्याचं काम जे आहे ते सर्व पक्षाचे पदाधिकारी वगैरे सगळे मिळून करतच आहेत. त्याचप्रमाणे पक्षाचं आर्थिक पाठबळ जे आहे ते थोडंसं नाजूक आहे, तर ते पण थोडंसं सपोर्टिंग पक्षाकडनं त्यांना व्हावं विनंती पक्षाला. आणि आपण पक्षाची उभारीचं जर बघितलं तर मला तरी असं वाटतं संगमनेर तालुक्याचे तर म्हणजे मेन आहे, कारण एकही पक्षाची म्हणजे तालुक्यातून एकही महिला आलेली नाही, फक्त संगमनेर तालुक्यातले सर्व पदाधिकारी महिलांसाठी खूप आहे. त्याच्यामुळे आपण ठरवू शकतो की संगमनेर तालुक्यात म्हणजे किती पक्षाचं काम केलं जातंय. जास्त मी काही सांगू शकणार नाही, कारण राजकारणात मी पण लिटरली नवीनच आहे आणि हे माझ्यासाठी खूप नवीन आहे. ॲडव्होकेट म्हणून मी प्रॅक्टिस करते. पण पक्षाचं जर म्हटलं तर राजकारणात मी लिटरली 2 वर्षापासून संदीप उभे राहिले तेव्हापासून इन्व्हॉल्व आहे. आणि पक्षासाठी सर्वांनी आपला वेळ, त्याच्यानंतर थोडंसं इकॉनॉमिकली अवेलेबल राहावं ही मी सर्व कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना विनंती करते. धन्यवाद. सकट आणि सत्तेला रामराम केला आणि पवार साहेबांचा जो शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार आहे, शेतकऱ्यांचा विचार आहे, तो घेऊन त्या ठिकाणी पुढे जायचं. आपल्या जिल्ह्याचे सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष अभिजितजी ससाने, सर्वच या ठिकाणी व्यासपीठावरील मान्यवर आणि उत्तरनगर जिल्ह्यातल्या सर्व तालुक्यातून जमलेले माझे सगळे पवार साहेबांचे एकनिष्ठ असलेले, पक्षाचे एकनिष्ठ असलेले सर्व जातीवंत कार्यकर्ते, इथं सगळे स्टेजच्या खाली बसलेले, स्टेजच्या वरती बसलेले, हे सगळे अनुकूल प्रतिकूल परिस्थिती असताना आदरणीय शरद पवार साहेबांच्या विचाराबरोबर थांबलेले, आदरणीय पवार साहेबांच्या विचारावरती निष्ठा ठेवून त्या विचारावरती काम करणारे आपण सर्वजण कार्यकर्ते आहोत.
पक्ष आपला स्थापन झाल्यापासून बहुतांश वेळ हा सत्तेमध्ये आपण होतो. गेल्या काही वर्षापासून सत्ता जरी नसली तरी खरे जे गेले असतील ते गेले, पण मात्र खरे जे पवार साहेबांच्या विचाराशी पाईक आहेत त्या सर्व या ठिकाणी येत आहेत. मला खात्री आहे सत्ता येत असते, जात असते. संदीपरावनी सांगितल्याप्रमाणे संघर्ष मात्र कधी सोडायचा नसतो. माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पवार साहेबांनी पहिल्याच टर्मला निवडून आल्यावरती राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये काम करण्याची संधी दिली. माझ्याबरोबर दादाभाऊ, माझ्याबरोबर 4 राज्यमंत्री होते आपल्या पक्षाचे. पक्ष जेव्हा फुटला बाकीचे तिघं तिकडे गेले, मी एकटा राहिलो. तिघांची नंतर कॅबिनेट मंत्रीपदी निवड झाली. मला विधानसभेच्या निवडणुकीच्या 2024च्या निवडणुकीच्या महिनाभर अगोदर काही लोकांचे फोन आले किंवा इकडे ये, इकडे उमेदवारी कर, आता लाडकी बहीण आलेली आहे, अमुक आहे तमुक आहे. म्हटलं काय व्हायचं असेल ते होईल, मात्र म्हटलं ज्या माणसाने मला पहिल्यांदाच आमदार होऊन मंत्रिपदाची संधी दिली अशा माणसाला म्हटलं मी काय अडचणीच्या काळामध्ये सोडू शकत नाही. हा विचार ठेवून त्या ठिकाणी आपण लढलो. ठीक आहे, आता पराभव झाला असेल, सगळ्याचाच झाला. त्याची कारणी आम्ही नंतर केली. तो काय आपला पराभव असा आम्ही कोणी मानत नाही. मतदार याद्यांमध्ये एवढा प्रचंड घोळ होता. नंतर काही कालावधीनंतर त्या गोष्टी समोर आल्या, त्याच्यामध्ये देखील आता दुरुस्ती होतीये. त्यामुळं राज्यातही आपला पराभव झाला या गोष्टीलाही खरं मानायला मी तयार नाही. 10 आमदार निवडून आले. खरं तर वास्तविक पाहता या मतदार याद्यांमधला घोळ, मशीन मधला काय असेल जर नसेल तर खरं तर आपणच खरं सत्तेमध्ये राहायला हवं अशी सर्वांचीच मानसिकता आहे. त्यामुळे ठीक आहे, हा अडचणीचा कालावधी निघून जाईल, पण मात्र पक्षाचा विचार हा जिवंत ठेवला पाहिजे. आज खरं कार्यक्रमाला येता येता मला थोडासा उशीर झाला. आता ही महाविकास आघाडी याच्यात जागा वाटपात काही कमी जास्त प्रमाणात हे होईल, पण काय तुमचं एकंदरीत टार्गेट काय आहे? मुळामध्ये देशाचं आणि राज्याचं राजकारण जर बघितलं तर महाराष्ट्र राज्य हे सुसंस्कृत राज्य म्हणून त्या ठिकाणी ओळखलं जातं. आणि अशा राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीने ईडी, सीबीआय याचा वापर करून जे पक्ष स्वर्गीय आदरणीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी जो स्थापन केला होता तो पक्ष, श्रद्धेय शरद पवार साहेबांनी स्थापन केला होता तो पक्ष, असे या महाराष्ट्राच्या जनतेचे स्वाभिमान अभिमान असलेले पक्ष यांनी सत्तेचा गैरवापर करून फोडले. आणि या भारतीय जनता पार्टीने या ठिकाणी मराठा समाजाशी वेगळं बोल, ओबीसी बांधवांशी वेगळं बोल, धनगर बांधवांशी ना वेगळंच सांग, आदिवासी बांधवांना वेगळंच सांग, असं करून आरक्षणाचं राजकारण या राज्यामध्ये जे आधी कधी नव्हतं ते केलं. जातीपातीमध्ये भांडणं लावले, धर्मांमध्ये भांडणं लावले. भारतीय जनता पार्टीचे आमदार ज्यांनी घटनेची शपथ घेतलेली ते लोक त्या ठिकाणी समाजामध्ये भीती निर्माण होईल असे त्या ठिकाणी वक्तव्य करत असतात. त्यामुळं आमच्या महाविकास आघाडीचं एक धोरण आदरणीय शरद पवार साहेबांनी, उद्धव साहेबांनी आणि राज्याचे नेते थोरात साहेब असतील, हर्षवर्धन सपकाळ साहेब असतील, आमचं ठरलेलं आहे की भारतीय जनता पार्टीबरोबर कुठल्याही प्रकारची त्या ठिकाणी सलगी चालणार नाही. आम्ही कार्यकर्त्यांनाही त्या ठिकाणी आम्हाला ज्याच्यावरून सूचना आल्या तशा दिलेल्या आहे की आघाडीची कधी कधी अपरिहार्यता असते, कधी कधी चिन्हाचा प्रश्न निर्माण होतो, कधी कधी पक्षीय चिन्ह सोडून एखादं चिन्ह घेऊन, पण भारतीय जनता पार्टीचा पराभव करण्याकरता त्या ठिकाणी आम्ही सगळे एकत्र एक दिलाने लढणार आहोत. सर एक मिनिट डेज न्यूज बरं, तेच लवकर जायचं. हां, सर आता परवा दिवशीच आपण हे आपले इच्छुक उमेदवार पण आहेत, पत्रकार पण सर परवा दिवशीच आपण संगमनेर शहरामध्ये आमचे नामदार बाळासाहेब थोरात यांच्याशी आपली मीटिंग झाली. त्या मीटिंगला मी पण होतो. आपण त्यांना काय सूचना केल्या संगमनेर शहर नगरपालिकेच्या मुळामध्ये बाळासाहेब थोरात साहेब हे आपले सगळ्यांचे आमच्या महाविकास आघाडीचे मार्गदर्शक आहे. त्यांना सूचना करणे इतकं कोणी मोठं नाही. आम्ही त्यांना विनंती केली की आमचे जे संगमनेर शहरातले जे काही इच्छुक उमेदवार आहेत, माझ्यामध्ये 7 उमेदवार आहेत, त्या संदर्भातलं पत्र आम्ही थोरात साहेबांना दिलं. संगमनेरमध्ये
माझ्या माहितीप्रमाणे पक्षीय राजकारणाला फाटा देऊन त्या ठिकाणी शहर विकास आघाडी पुढं होते आणि आदरणीय बाळासाहेबांना भेटल्यानंतर आम्ही आदरणीय डॉक्टर सुधीरजी तांबे साहेबांनाही हीच विनंती त्या ठिकाणी केली. तर आपल्या पक्षाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाला नगरपालिकेमध्ये त्या ठिकाणी प्रतिनिधित्व द्यायचं त्यांनी मान्य केलंय आणि निश्चितच ते 7 पैकी काही ठिकाणी आपल्या पक्षाला प्रतिनिधित्व देतील अशी आम्हाला आशा आहे. आणि आपल्या माध्यमातून माझं संगमनेरच्या लोकांनाही सांगणं आहे की 7 जागा जरी मागितल्या असल्या तरी सुद्धा ज्या काय मिळतील ती जागा आपल्यालाच मिळाली असं समजून इतरही उमेदवारांनी त्या ठिकाणी त्या आघाडीचं काम करायचं आहे. याचं कारण आपलं एक ध्येय आहे की भारतीय जनता पार्टी असेल, महायुतीचे घटक पक्ष असतील, यांनी जो जातीवाद धर्मवाद त्या ठिकाणी फोपवायचं काम चालवलेलं आहे त्याला कुठंतरी आपल्याला थांबायचं आहे. आणि संगमनेर शहरापुरतं बोलायचं झालं तर आदरणीय डॉक्टर दुर्गाताई तांबे यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर शहरामध्ये भरीव असं काम त्या ठिकाणी थोरात साहेबांच्या मार्गदर्शनाखाली झालेलं आहे. त्यामुळे निश्चितच तेही आमच्या मागणीचा त्या ठिकाणी योग्य त्या ठिकाणी विचार करतील आणि आमची साथ त्याला भरभरून राहील. 7 जागेपैकी आपण म्हणजे 7 जागे तुम्ही प्रस्ताव दिला का त्यांना? हो, 7 जागा मागितल्यात. आता पुढं काय होतं ते ठरेल. अजून 4 दिवस त्या ठिकाणी अर्ज भरायला आहेत. त्याच्यात आमचे प्राजक्त दादा असतील, दादा भाऊचा माझा विषय झाला, दादा भाऊ स्वतः थोरात साहेबांशी बोलणार आहेत आणि त्यातून मग ज्या काही जागा मिळतील त्या कार्यकर्त्यांना तिथले स्थानिक तालुकाध्यक्ष असतील, शहर अध्यक्ष असतील त्यांना कळवलं जाईल. धन्यवाद. देश न्यूज मराठी आन्सर यांना जेव्हा कुठून आलं तिकीट मागायला आपली भेटी होऊन राहिली. आम्हाला दर्शनाला जायचं. त्यांनी स्वतः पत्र श्रीरामपूरच्या आमदारांना ते नेऊन दिला. आता दादा आपण बरोबर होतो, श्रीरामपूरच्या आमदारांचा एक फोन आला. निश्चित काही जागा श्रीरामपूरमध्ये सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला मिळतात. मुळामध्ये एक लक्षात घेतलं पाहिजे, कार्यकर्त्यांनी अपेक्षा व्यक्त करावी त्यांचा तो अधिकार आहे. पण व्यासपीठासमोर जे बसलेले आणि व्यासपीठावर जे बसलेले त्याच्यामध्ये फारसा फरक नाही. जेव्हा पक्षाचे 2 भाग झाले आणि एक मोठा भाग त्या ठिकाणी सत्तेमध्ये निघून गेला तेव्हा प्रत्येकाला तिकडून बोलावणं होत होतं. परंतु केवळ शरद पवार साहेबांवरची निष्ठा आज या ठिकाणी आपले मार्गदर्शक अरुण पाटील कडू साहेब सुद्धा उपस्थित. प्रत्येकाची निष्ठा पवार साहेब. आदरणीय रावसाहेब पाटील मस्के यांचा सत्कार श्री महेंद्रदादा शेळके करतील. आणि आपल्या